छत्रपती संभाजीनगर शहरात जमिनीच्या व्यवहारातून तब्बल 90 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। बनावट सातबारा दाखवून आणि गुंतवणुकीवर दुप्पट नफ्याचे आमिष दाखवून एका व्यापाऱ्याला गंडा घालण्यात आलाय। या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखा याचा अधिक तपास करत आहे। छत्रपती संभाजीनगर मधील पैठणगेट भागातील व्यापारी असद खान अजीज खान यांची 90 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। आरोपींनी फिर्यादीला जमीन आणि प्लॉटमध्ये 1 कोटी गुंतवल्यास 2 कोटींचा नफा मिळेल असं आमिष दाखवलं होतं। त्यानंतर बनावट कागदपत्रे, अब्दीमंडी येथील गट क्रमांक 40 मधील 31 जमीन स्वतःच्या मालकीचे असल्याचे सांगून आरोपींनी बनावट सातबारा सादर करून त्या बनावट कागदपत्रांच्या आधारे जिल्हाधिकारी कार्यालयात खरेदी खत करून फिर्यादीची दिशाभूल केली। तसेच चाऊस कॉलनीतील 10 प्लॉटची रजिस्ट्री करून देण्याचं आश्वासन देऊन आरोपींनी वेळोवेळी फिर्यादीकडून 90 लाख रुपये उकळले। शेख इरफान शेख शफीक, गौसिया बेगम शेख शफीक, हाजरा समरीन शेख, शाहिस्ता तब्बसूल शेरखान आणि शेख शफीक अशी आरोपींची नावे आहेत। या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या अर्जावरून पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्याकडे सोपवण्यात आलाय। बनावट कागदपत्रांचे रॅकेट किती खोलवर पसरलंय याचा तपास पोलीस करतायत। दरम्यान जमिनी खरेदी करताना नागरिकांनी कागदपत्रांची पडताळणी अधिकृतरित्या करून घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। या प्रकरणात आणखी कोणाची फसवणूक झालीये का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल।